कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेल्या जालना वडीगोद्री महामार्गावरील पुलावर खड्डे पडलेत. खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराकडून चक्क मातीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. याच मार्गावरून अवजड वाहनांची देखील वर्दळ सुरू असते. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये वाघजाई घाट रस्त्याची दुरुस्ती रखडलेली आहे. भोर घाटातून एसटी वाहतूक बंद पडली. भोर आणि दक्षिण रायगड परिसरातून प्रवास करणाऱ्यांना आता त्यांचा वेळही अधिक जातोय आणि आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागतोय. पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटातील एसटी वाहतूक गेल्या 8 दिवसांपासून बंद आहे. रस्ता दुरुस्तीसाठी वाहतूक बंद केल्याची माहिती आहे. मात्र यामुळे पुण्यासह इतर डेपोच्या एसटीच्या दैनंदिन 11 फेऱ्या बंद झाल्यात. परिणामी कोकणात जाणाऱ्या प्रवासी नागरिकांचं मोठं नुकसान होतंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मोठ्या ताफ्यासह तुळजापूर आणि पंढरपूरला देवदर्शन केलंय. बीडमध्ये जाताना त्यांच्यासोबत मोठा ताफा असल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी जरांगे पाटलांचं बीडमध्ये मराठा बांधवांनी स्वागत केलं. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 11व्या आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल मिळाले. सोलापूरच्या आर्या यादव हिने देशासह महाराष्ट्राला हा मान मिळवून दिलाय. या स्पर्धेत 39 देशांचा समावेश आहे.